सो गाईज वेलकम बॅक टू द अनदर व्लॉग. सो आज आम्ही आलेलो आहे पंढरपुरामधील गजानन महाराजच्या मठमध्ये. तर आता आपण जाऊया आतमध्ये दर्शन करायला. सांग लवकर शिर्या कर ना चाल. गाईजनी माझं बघून घातलंय काळं. अजिबात नाही. हो. तू घरी आल्यानंतर तुला नाही. समजलंय. मला माहित नव्हतं की ह्याने हा ड्रेस घातला होता ब्लॅक कलरचा. असं काही नाही. बंद होईल ते. नाही चार्जिंग एक तर कमी आहे माहिती का. ऊन आहे किती त्याच्यामुळे होतंय तसं. माहित नाही का तुला. जेवढं तानाचं मठामध्ये आणलं हिने मला. हा मग कुठे जाणार. पंढरपूरमध्ये दुसरी जागा कुठे आहे का सांग तूच. केवढं ऊन आहे माहिती का. टोपी घालावे. हे टोपी शोसाठी आणलीस का तू. टोपी आणली पण टोपी माझी घेती का. गाईज यांनी माझं कॉपी केलं माहिती का तुम्हाला. मी फोनवर सांगितलं तर मी ब्लॅक कलरचा ड्रेस घालणार आहे म्हणून त्याने ब्लॅक कलरचं घातलंय बघा. दोघींनी आम्ही ट्रेनिंग केली. हो तिने माझं बघून घातलंय. अजिबात नाही. मी कधी कोणाचं बघून घालत नाही. कधी सांगितलं मला ब्लॅक घालणार म्हणून. सो गाईज हे आहे गजानन महाराजचं मंदिर आणि आम्ही आतून व्हिडिओ नाही काढू शकत कारण आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही. सो गाईज आम्ही आता कृष्णाच्या मंदिरच्या पाया पडायला जात आहोत दोघीजण. राधाकृष्ण. आणि मग अशी कोणाच्या पाया पडले. मग अशी ते गजानन महाराज मठाच्या पाया पडलं. मठाच्या पाया नाही पडले. मठाच्या नाही ते गजानन महाराज. हा असं काहीतरी. चप्पल तरी काढावं माणसाने. काढली तुझ्या आधी. माझ्या आधी नाही काढली. हे आहे काय आहे कृष्ण. राधाकृष्णाचं रामाच्या मंदिरला चाललोय गाईची. आम्ही चाललोय श्रीराम मंदिर असं म्हणतात. श्रीराम मंदिर बघा शिकून घ्या हिच्याकडनं. श्रीराम मंदिर प्रॉपर पंढरपूरमध्ये राहून तुला माहित नाही गजानन महाराज मठामध्ये काय. मला काय माहिती. मी केव्हा आलेलो लहानपणी आलता. लहानपणी लय लहान असताना आलो. त्यानंतर मी आत्ता आलोय ते पण ह्या बिंडोक सोबत. आफ्टर लॉंग व्हेरी लॉंग. येस. सो गाईज हे आहे श्रीराम मंदिर. तर आता आपण जाऊया आतमध्ये पाया पडायला. अरे बोल काय ज्यूस पेला आलं म्हणून सांगा. काय ज्यूस पेला आलं म्हणून सांगा. उसाचा रस. सो गाईज आता आम्ही आलो ट्रॅकवरती आणि इथे थोडा टाईमपास करणार आणि जाणार घरी. तर इथंच ब्लॉग थांबवत आहे. ब्लॉग आवडला तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.